आणि जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि यावरती विश्वास ठेवा असं अनेकदा मोठ्या व्यक्तींकडनं, बुजुर्ग व्यक्तींकडनं नेहमीच सांगितलं जातं. गुरुवारी झालेल्या अहमदाबादेमधल्या एअर इंडियाच्या अपघातातनं बचावलेली भूमी चौहान याच वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. भूमी लंडनसाठी निघालेल्या होत्या आणि विमानतळावरती पोहोचायला त्यांना फक्त 10 मिनिटांचा उशीर झाला आणि याच विलंब झालेल्या 10 मिनिटांमुळे भयानक अपघातातनं भूमी बचावलेल्या आहेत. एरवी नकोसं वाटणाऱ्या ट्रॅफिक जॅममुळे भूमीचा जीव कसा वाचला आपण पाहूया. ईश्वराचे कसे आणि किती वेळा आभार मानावेत हेच भूमी चौहानला समजत नाहीये. कारण ईश्वराच्या कृपेमुळेच आपण विमान अपघातातनं वाचलोय असं भूमीनं सांगितलंय. अहमदाबादमधल्या एअर इंडियाच्या भीषण अपघातातनं भूमी चौहान थोडक्यात बचावली. कारण काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तब्बल 2 वर्षांनी भूमी अहमदाबादला आपल्या माहेरी आली. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानानं ती सासरी लंडनला परत जाणार होती. दुपारी 1:30 वाजताचं तिचं विमान होतं. 12:10 चेक इनची वेळ होती. पण भूमी अहमदाबादच्या ट्रॅफिकमध्ये अडकली आणि विमानतळावर पोहोचायला तिला उशीर झाला. विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांना तिनं बरीच विनंती केली, वादही घातला, पण भूमीला कुणीही आत सोडलं नाही. त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांसाठी भूमीचं विमान हुकलं. हाँ मतलब वहाँ पे हमको पहुँचते थोड़ा 10 मिनट लेट हो गया बिकॉज ऑफ अहमदाबाद ट्रैफिक और ये सब की वजह से. तो वहाँ पे चेक इन का गेट सब बंद हो चुका था और उन्होंने मुझे आगे जाने ही नहीं दिया कि आप 10 मिनट पहले आते तो हम आपको जाने देते. अभी बोर्डिंग पैसेंजर का लिस्ट प्रिंट आउट हो चुका है और वो सब निकल चुका है, तो इसके लिए हम आपको जाने नहीं दे सकते. भूमी आणि तिचे पालक विमानतळावरनं बाहेर पडले आणि तेव्हाच त्यांना अपघाताची माहिती मिळाली. भूमीला नातेवाईकांचे फोन येऊ लागले. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. भूमी त्या विमानात चढूच शकली नव्हती. खरं तर भूमी आपल्या मुलाला आई वडिलांकडे सोडून निघाली, पण विमान चुकलं आणि मोठा अनर्थ टळला. कितने लोग बोर्डिंग थे प्लेन में? एक ही वो था, लेकिन बच्चा मेरे पास छोड़ के गई थी. वो छोटा बच्चा छोड़ के गई थी. वो आज बच्चे की वजह से उसकी माँ बच गई है और इतनी माता जी की कृपा है कि वो सही सलामत है हमारे साथ. एअर इंडियाच्या विमानाचा झालेला हा अपघात भारतातल्या आजवरचा भीषण अपघात ठरलाय. कदाचित भूमी सुद्धा त्या अपघाताची एक बळी ठरली असती. अपघाताची भीषणता समोर आल्यावर भूमी हादरून गेलीय. नेमकं काय बोलावं हेही तिला सुचत नाहीये. नशीब बलवत्तर म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा, पण या भीषण अपघातातनं भूमी बालंबाल बचावली. तो वो जो 241 जो लाइव्स गई है, तो मैं मतलब शायद अगर मेरा इतना नसीब अच्छा होता तो मैं उस फ्लाइट में होती तो मेरी वजह से सब लोग भी बच सकते थे. ऐसा अभी मैं सोच रही हूँ. तो फिर मैं ऐसा फील करती कि आई एम द लकीएस्ट गर्ल. ट्रॅफिक जॅममुळे विमान चुकल्यावर भूमीला प्रचंड मनस्ताप झाला. तिकिटाचे लाखो रुपये वाया गेले म्हणून पश्चातापही झाला. पण हे विमान चुकल्यामुळे आज भूमी जिवंत आहे. 10 मिनिटांचा हा उशीर तिला नवीन जीवन देऊन गेला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.